रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आलाय. चला आज नाश्त्याला काही वेगळं बनवूया. जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा स्टिक्स. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, भाजून घेतले आहेत. साल काढून घ्यायची आणि साल काढून झाल्यावरती मिक्सरला लावून थोडंसं असं जाडसर आपल्याला कूट करून घ्यायचं आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत, उकळून घेतलेले आहे आणि त्याची साल पण काढून घेतलेली आहे. इथे जो बटाटा माझ्या हातामध्ये आहे तो आतमध्ये काळा होता, त्याचा काळा भाग मी काढून घेतलेला आहे. आपण बटाटे जे उकळून घेतलेले आहेत ते बटाटे मी एक छोट्या किसणीवरती असे बारीक किसून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून घ्या. यामध्ये आता आपण जो दाण्याचा कूट केलेला आहे जाडसर तो टाकून घेऊ. ज्या वाटीने दाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 3 वाटी भिजवलेला साबुदाणा घेणार आहोत. हे लक्षात ठेवायचे, भिजवलेला आहे. अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. पाव चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 चमचा इतकं तिखट घालून घ्यायचं आहे किंवा आपल्या चवीनुसार घालायचं आहे. 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. चाट मसाला नसेल तर आपण लिंबाचा रस पण घालू शकतो किंवा आमचूर पावडर पण घालू शकतो. इथे मला एक सांगायला राहिलं, अर्धा चमचा इतकं मी जिरे पावडर घेतलेली आहे. जिरे पावडर टाकताना माझा व्हिडिओ कॅमेरा बंद पडला होता, त्यामुळे मी आपल्याला दाखवू शकले नाही. तर सर्व मिश्रण आपल्याला पाणी न घालता घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. एखाद वेळेस बटाट्याला पाणी सुटतं, तर अशा वेळेस जर आपलं जे मिश्रण आहे ते जर पातळ वाटलं तर त्यामध्ये थोडा दाण्याचा कूट किंवा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा. गोळा आता तयार झालेला आहे. हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे हातावर घ्यायचे आपल्याला आणि त्याची अशी स्टिक तयार करून घ्यायची आहे. गोळ्याला असं दाबून प्रेस करायचं आणि नंतर असे लांबोळके आपल्याला त्याचे स्टिक तयार करून घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीने आधी आपल्याला हातावर दाबून घ्यायचं आणि त्याला छान असं राऊंड शेपमध्ये फिरवून घ्यायचं. थोड्या लहान लहान अशा स्टिक आपल्याला करून घ्यायच्या आहे. फार मोठ्या पण करायच्या नाही आणि फार छोट्या पण करायच्या नाही. या प्रकारे आता मी स्टिक्स करून घेणार आहे. आपण स्टिक्स आधी बनवून ठेवायच्या, तयार करून ठेवायच्या आणि आयत्या वेळेला तळायच्या. स्टिक्स आपण अर्धा 1 तास आधी जरी करून ठेवल्या तरी चालतात, म्हणजे वेळेवर घाई होत नाही. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये थोडं चिमूटभर इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला उलटणीने मी फिरवून घेतलेलं आहे. तेलामध्ये आता आपण एक एक करून स्टिक सोडून देणार आहोत. स्टिक सोडल्यानंतर लागलेच आपल्याला त्याला उलटणीने उलटपालट करायची नाही आहे, तर थोडं थांबून घ्यायचं आहे. आपण जर स्टिक उलटण्याची घाई केली तर ती तुटेल, म्हणून थोडं थांबून घ्यायचं आहे. बघा, आता हळूहळू असं तेल आपल्याला उडवायचं आहे. सुरुवातीची जर लॉट टाकतो आपण तो चिटकण्याची शक्यता असते, म्हणून हळूहळू असं त्याला मोकळं करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने स्टिक आता छान मोकळ्या करून घेतल्या की मग त्यांना आपण बबल्स कमी झाल्यावरती उलटवून घेऊ. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशा स्टिक्स तुम्ही एखाद्या छोट्याशा पार्टीला किंवा मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता. आता आपण एक प्लेट घेऊ. प्लेटवरती टिश्यू पेपर टाकून मग आपण त्यामध्ये काढून घेणार आहोत. मी आधी एका झाऱ्यावर काढते आहे, म्हणजे ते एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. परत साईडला मी दुसरा स्टिक सोडत आहे. हे बघा,
किती सुंदर असा कलर आलेला आहे स्टिक्सला. अशा प्रकारे आता मी सर्व स्टिक्स तळून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियमच ठेवायची आहे. स्लो ठेवलं तर जो साबुदाणा आहे तो तेल जास्त ओढेल आणि जर आपण हाय फ्लेम ठेवली तर ते वरतून झालेले दिसतील आणि आतून कच्चे राहतील. म्हणून मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व स्टिक्स ह्या तळून घ्यायच्या असतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लागलीच लाईक करून घ्या, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. या स्टिक्स आपण दह्यासोबत किंवा गोड चटणीसोबत खाऊ शकतो. चला तर मग पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा. माझे सर्व व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर मला खूप प्रतिसाद देत आहेत, त्यासाठी त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.